Good morning, बाल मित्रांनो. A very warm welcome to the family of Success Science Academy. A simple way to fall in love with physics. आज आपल्याला सुरू करायचा आहे चॅप्टर नंबर 6. The name of the chapter is Superposition of Waves. Electrostatic waves. Beta chapter name is Superposition of Waves. Basically, from class 11th we are learning waves. So let's recall something. Definition of wave. It is oscillatory disturbance किंवा mode of transfer of energy from one particle to another by their repeated periodic motion about mean position. Only energy transfers, not particle. And sound waves, water waves, string waves are something we have heard. Sir, what is definition and the feel of the definition? आजच्या लेक्चरला बेसिक्स पासून सुरुवात करूया व्यवस्थित. What is wave actually? What is wave? तर बेटा वेव्ह हा एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स आहे, एक शिस्तीतला डिस्टर्बन्स आहे. तो काय असा ब्रेक डान्स सारखा एकदम शिस्तीतला डान्स आहे. डान्स तर आहेच आहे, मोशन तर आहेच आहे, बट ऑसिलेटरी टाइप ऑफ मोशन आहे बेटा. ऑसिलेटरी टाइप ऑफ मोशन आहे, व्हायब्रेटरी मोशन आहे. फिजिक्स मध्ये ना मोशन तीनच प्रकारची आहे. एक म्हणजे सरळ एका रेषेतली, दुसरी म्हणजे गोल, आणि तिसरी म्हणजे व्हायब्रेटरी, टिंग डिंग 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 डिंग. Clear है? So whole physics constitutes three types of motions. Ting 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 गोल गोल, आणि व्हायब्रेटरी जी आपला मागचा ऑसिलेशन टाइप होता मंदिरातली घंटी, टिंग 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 इन दिस वे. ओके, सो प्यारे बच्चों, दिस टाइप ऑफ मोशन, ऑसिलेटरी टाइप ऑफ मोशन, बरं का, हे तर कळलं. मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. वेव आहे तर ट्रान्सफर ऑफ एनर्जी पाहिजे, अदरवाइज इट्स ऑफ नो यूज. वेव आहे तर ट्रान्सफर ऑफ एनर्जी पाहिजे. अच्छा सर, व्हॉट अबाउट ट्रान्सफर ऑफ एनर्जी? ऑब्वियस आहे, फोर्स लागला पाहिजे. फोर्स लागल्यामुळे डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे, आणि एका पार्टिकलने दुसऱ्या पार्टिकलला एनर्जी ट्रान्सफर केली पाहिजे, अर्थात मोमेंटम सुद्धा ट्रान्सफर होणार. व्हॉट इज मोमेंटम सर? मास इंटू वेलॉसिटी. सो एनर्जी इज ट्रान्सफर्ड, दॅट मीन्स मोमेंटम इज ऑल्सो गेटिंग ट्रान्सफर्ड from one particle to another by their repeated periodic motion about the mean position. चा फील देतो मी तुम्हाला. सपोज क्राउडेड बस मध्ये आपण सगळे उभे आहे, त्यामध्ये बिचारा मी मध्ये उभाच आहे, मागून सगळ्यात शेवटी लेट्स से तेजस उभा आहे सगळ्यात शेवटी. तो तर काही शांत बसणार नाही. गर्दी खचाखच असताना त्याने समोरच्याला धक्का दिला, त्या समोरच्याला धक्का देत तो माझ्यापर्यंत आला, मी तर काही शांत बसणार नाही, मी पण समोर असा धक्का देईल, आणि हा धक्का मागून पुढे शेवटपर्यंत ट्रान्सफर होत राहिला. जो पुढे तो काही शांत नाही, तोही वेदांत आहे, तो मागच्याला ढुसणी देईल, आणि ती ढुसणी ट्रान्सफर होतो माझ्यापर्यंत येईल, तर मी जो दिसतो तुम्हाला इन दिस वे, मी पुन्हा मागे ढुसणी देईल. गेटिंग? सो मगाशी काय झालं, ही माझी मेन पोझिशन आहे, धक्का भेटला, पुढे गेलो, पण मी असं थोडीच थांबलो, मी पुन्हा माझ्या मेन पोझिशन आलो, पुढून पुन्हा एक धक्का भेटला, मागे गेलो, आता पुन्हा स्टेबल झालो. धिस टाइप ऑफ मोशन इज नथिंग बट वेव्ह. आपण जे ऑसिलेशन्स पाहत होतो ना, ह्या टाइप ऑफ पार्टिकलची जी मोशन आहे त्याला म्हणतात वेव्ह. दिस वॉज द फील ऑफ द वेव्ह. पण तुम्ही ऐकलेले वेव्स कोणते आहेत? साऊंड वेव्ह, वॉटर वेव्ह. पाणी संथ असताना तुम्ही दगड मारला नाही असं कधी होणार नाही, पाण्याच्या रिपल्स तुम्हाला जाताना दिसले असतील. स्ट्रिंग वेव्स, एखादी दोरी आहे, प्रत्येकाने एक्सपेरिमेंट केला असेल, एखादी दोरी एखाद्या सपोर्टला बांधलेली असेल, हातात आहे, झटका दिला, झुम झुम अशी होते का नाही दोरी. समजा हा सपोर्ट आहे बरं का, आणि एखादी दोरी बांधलेली आहे, ही दोरीचा एंड तुमच्या हातात आहे, तुम्ही असा झटका दिला टिंग, तर काय होईल? अशा पद्धतीची वेव्ह त्याच्यावरती तयार होती का नाही. सो दिस इज द फील ऑफ द वेव्ह, की ज्याच्यामध्ये समजा तुम्ही इथून झटका दिला पहिल्या पार्टिकलला पकडलं तुम्ही, हजारो करोडो पार्टिकल्स आहे स्ट्रिंग वरती, तुम्ही झटका दिला तर काय केलं बेटा, लाखो पार्टिकल्स आर देअर ऑन द स्ट्रिंग. तर प्रत्येक पार्टिकल पुढच्या दुसऱ्या पार्टिकलला धक्का देईल, हा त्याला एनर्जी देईल, हा त्याला देईल, हा त्याला देईल, आणि मग अशा पद्धतीची वेव्ह तुम्हाला दिसते. क्लिअर आहे? सो दिस वॉज द कन्सेप्ट अँड द डेफिनेशन ऑफ वेव्ह. ऑल राईट. सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, we have types of the waves. I have created on the basis of three things: medium, vibration आणि propagation. ह्या तीन कॅटेगरीज वरती आपण डिव्हाइड केलं वेव्हजला. पहिला क्रायटेरिया मीडियम.
पहिला प्रत्येकाचे दोन दोन टाइप्स आहे बच्चा. फर्स्ट इज मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय की त्यांना मीडियम गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्ह, स्ट्रिंग वेव्ह. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, याच्यासाठी जो जरिया आहे, जो मीडियम आहे, दॅट इज ऑब्विसली 100% निडेड. अर्थात तुमच्याकडे मोबाईल आहे, यू वुड बी सेइंग, बट बेटा साऊंडला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची प्रचंड गरज आहे. अदरवाईज साऊंड कॅनॉट ट्रॅव्हल. तुमच्या रूम मध्ये जर का तुम्हाला स्पेस मध्ये ठेवलं, यू कॅनॉट हिअर एनिथिंग. कारण स्पेस मध्ये देर आर नो मॉलिक्युल्स मीन्स नो ॲटम मॉलिक्युल एनिथिंग. व्हॅक्युम वाला फील मी तुम्हाला दिला होता, एकदम गुळगुळीत. गेटिंग ना बेटा? सो व्हॅक्युम इज नथिंग. सो व्हॅक्युम मधून वेव्ह नाही जाऊ शकत. साऊंडची वेव्ह आहे, तर तिला मटेरियल मीडियम पाहिजे, जे इलेस्टिक असणं गरजेचं आहे. अँड इट मस्ट पजेस इनर्शिया. हे आपण गोष्ट लक्षात ठेवा बरं का. साऊंडच्या वेव्हला ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियम हे कसं पाहिजे? इलॅस्टिक इन नेचर, आणि इट मस्ट पजेस इनर्शिया. ओके, रेकॉर्डेड लेक्चर पाहत असाल तर कुठेतरी हे सेपरेट लिहून ठेवलं पाहिजे, इम्पॉर्टंट फॉर सीईटी. तर बेटा साऊंडची वेव्ह, स्ट्रिंगची वेव्ह, बिना स्ट्रिंगची वेव्ह, तर स्ट्रिंग हॅज बिकम अ मीडियम. दॅट स्ट्रिंग हॅज बिकम अ मीडियम. मग ते टिंग टिंग वाजू शकता तुम्ही. सो मीडियम इज नेसेसरी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ह्या अशा आहेत की ज्यांना मीडियमचा काही संबंध नाही. दे कॅन ट्रॅव्हल बिनधास्त. बघा आता सूर्याकडनं रेज येतात, रेडिएशन्स येतात, हजारो करोडो लाईट इयर्स मध्ये येतात. किती मोठं डिस्टन्स आहे हे. तर मध्ये असा कितीतरी पार्ट आहे की जिथं मॉलिक्युल्स पण नसतील, स्टील दे ट्रॅव्हल, नाही का? ऍटम मॉलिक्युल नसू द्या तरीही दे कॅन ट्रॅव्हल. त्यांना मीडियम असण्याची काही गरज नाहीये. आणि जर का चार्ज पार्टिकल ऍक्सलरेट झाला तर तो अख्खा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बाहेर फेकतो. आणि तुम्हाला माहिती आहे, Army loves you more than ex-girlfriend. I have created a shortcut trick to understand radio waves, microwaves, infrared, light waves. L for light waves, U for ultraviolet, X-rays आणि G for gamma rays. ठीक आहे? अच्छा, न्यूक्लिअर फिजिक्स मध्ये पुन्हा एकदा मी हे शिकून कसं लक्षात ठेवायचं वेवलेंथ वगैरे ते पुन्हा शिकवल. डोंट वरी. मुद्दा व्हायब्रेशनचा आता सेकंड कॅटेगरी, सेकंड बेसिस. व्हायब्रेशनच्या हिशोबाने लॉन्जिट्युडनल आणि ट्रान्सवर्स हे दोन टाईप आहे. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय की पार्टिकल विल ट्रॅव्हल पॅरल टू द डायरेक्शन ऑफ वेव्ह. म्हणजे वेव्ह चालली आहे आणि त्याच डायरेक्शन मध्ये पार्टिकल चाललाय. सो बेटा मी एक्झाम्पल लिहिले साऊंड वेव्ह. शॉर्टली आय विल गिव्ह यू एक्झाम्पल. मी बोलतोय, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत येत असेल. सो मध्ये जे मीडियम आहे, ह्या मीडियम मध्ये होतोय काय बेटा? मी जे बोलतोय तर मी जे पार्टिकल्स आहेत ह्या एअर मधले, त्यांना ऍक्च्युअली काय करतोय? पुश करतोय, एका प्रकारे ढकलतोय, धक्का देतोय. धक्का दिल्याच्या नंतर हे जे पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल्स, नीट लक्ष दे बेटा, दे परफॉर्म, दे डिवाइड द मीडियम इंटू टू पार्ट्स, कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. बघ लक्ष दे. हे जे मीडियम आहे, थोडा फील घ्या. हे जे मी हात असे जोडले, दॅट मीन्स कॉम्प्रेशन. तुमच्या समोर हात जोडले पहिल्यांदा, आता तरी अभ्यास करा रे. हे बघ, सो हे कॉम्प्रेशन आहे. थोडस स्पेस सुटला, रेअरफॅक्शन. सो वेव्ह अशी ट्रान्सफर होतात. तेव्हा कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअरफॅक्शन. क्लिअर आहे? Without technology, we have got the feel. Compression, rarefaction, compression, rarefaction. जवळ पार्टिकल्स आले किंवा कॉम्प्रेस झाले म्हणजे कॉम्प्रेशन, आणि थोडेसे रेअरफाईड झाले, दूर दूर गेले म्हणजे रेअरफॅक्शन. अशा फॉर्म मध्ये वेव्ह ट्रान्सफर होत राहते. तर बघ, वेव्ह ज्या डायरेक्शन मध्ये गेली त्याच डायरेक्शन मध्ये पार्टिकल्स पण व्हायब्रेट होत गेले. कमॉन, वेव्ह ज्या डायरेक्शन मध्ये गेली त्याच डायरेक्शन मध्ये पार्टिकल व्हायब्रेट होत 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 ट्रान्सफर झाले. दिस field is of longitudinal waves. Particle travels in the direction of wave. उलट आहे ट्रान्सवर्स वेव्स. ट्रान्सवर्स म्हणजे परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. ओके बेटा? परपेंडिक्युलर. गिटारची स्ट्रिंग आहे, मी इथे एक्झाम्पल लिहिलं, स्ट्रिंगची वेव्ह. ओके बच्चा, गिटारची स्ट्रिंग. लेट्स अज्युम एखादी स्ट्रिंग आहे. गिटारची स्ट्रिंग अशी वाजवताना पाहिली तुम्ही कोणाला? ती कशी वाजवतात? ही अशी. अरे बरोबर का नाही? टोला असा मारतो त्याला, टिंग 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 टिडिंग टिंग टिडिंग टिंग टिंग टिडिंग टिडिंग. गिटारचा फील पण आला. सो ही जी स्ट्रिंग आहे, ह्या स्ट्रिंगला टोला परपेंडिक्युलर मारला जातो ना, हा असा. काशी घासली जाते स्ट्रिंग, टिंग टिडिंग टिंग. अशी वाजते का स्ट्रिंग? नाही. स्ट्रिंग इज हॉरिझॉन्टल. जी प्लग केली जाते, टिंग, इन दिस वे. ओके. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मीच अख्खा लाईटचा डान्स करून दाखवला होता तुम्हाला. अरे यस ऑर नो? येईल तो परत एकदा वेव्ह ऑप्टिक्स मध्ये. ओके. सो जी वेव्हची डायरेक्शन आहे त्या डायरेक्शनला पार्टिकल परपेंडिक्युलर डान्स केला पाहिजे त्याने.
Wave horizontal is the particle, vertical. So this type of wave is the transverse wave. Propagationच्या बेसिसवर दोन टाइप्स. प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह म्हणजे साऊंड सारखी जी चालली चालली पुढे चालली पता नाही. ठीक है. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. प्रोग्रेसिव वेव का भी है ये कहना, यहाँ कल क्या हो किसने जाना. So continuously without damping. So I would like to underline continuous. ही एकदा चालली का चालली कंटिन्युअसली विदाउट स्टॉप. अच्छा जे जेव्हा होईल तेव्हा होईल, बट विदाउट डॅम्पिंग इज द आयडियल कंडिशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही डिक्रीमेंट नको एकदा. फॉर एक्झाम्पल साऊंड वेव्स. त्याच्या उलट स्टेशनरी वेव्ह. हा प्रकार काय आहे बेटा? स्टेशनरी मीन्स ट्रॅव्हल्स बिटवीन टू एंड्स. दोन फिक्स्ड एंड्स असणार आहे, जसं की गिटारची स्ट्रिंग आहे. सर वाय गिटार? एक एक्झाम्पल घेतलं की थोडस एक assumption होतं. गिटार, पियानो, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. वी आर अज्युमिंग वन एक्झाम्पल विच इज बेस्ट फॉर अस. की बेटा गिटार दोन स्ट्रिंग मध्ये दोन एंड्स ताणलेले आहेत आणि स्ट्रक्ट आहेत, राईट. सो ती स्ट्रिंग टाईट आहे दोन ठिकाणी. आणि आता बघ बेटा, नो एनर्जी ट्रान्सफर लिहिले मी. हे तो टॉपिक आल्याच्या नंतरच कळेल तुम्हाला. हिअर पार्टिकल परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन. एकदा का गिटारची तिची स्ट्रिंग आहे ती प्लग केली, होतं काय बेटा? पार्टिकल लूप्स तयार होतात. डिटेल मध्ये आपण जाऊ तिकडे. सो गिटार स्ट्रिंग वेव्स हॅज द एक्झाम्पल. याच्यामध्ये अजून एक आहे बेटा, पाईप्स पण शिकणार आहे आपण. ओके. गिटार स्ट्रिंग, ऑर्गन पाईप, ह्या गोष्टी शिकणार आहे बेटा आपण. सो प्लीज एक बार स्क्रीनशॉट लिया जाए, देन वी विल गो इन डिटेल. ठीक है. सो प्यारे बच्चों, we have few basic definitions. Okay, from class 11th we are still learning. Beta, I have shown here, you can see the transverse wave. त्याच्या खाली मी तुम्हाला कळण्यासाठी हे पण चित्र दाखवतो. कोणतं? तर बेटा लॉन्जिट्युडनल वेव्हचा फील्ड देऊ आपण. ओके. म्हणजे काय होईल, दोन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. ठीक आहे बेटा, लक्ष दे. ही ट्रान्सवर्स आहे आणि ही लॉन्जिट्युडनल आहे. वरती दाखवली ती ट्रान्सवर्स आहे आणि ही काय बच्चा? लॉन्जिट्युडनल. ठीक आहे. सो लॉन्जिट्युडनल मध्ये काय आहे आणि ट्रान्सफर मध्ये फरक काय? ट्रान्सफर्स मध्ये पार्टिकल जो डान्स करतो कसा करतो? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ वेव्ह. बघ वेव्ह कुठे चालली आहे, हे बघ इकडं. ही पण कुठे चालली बेटा? लॉन्जिट्युडनल, हे बघ इकडं. ठीक आहे ना, वेव्ह चालली तिकडं. पार्टिकल काय करतोय? परपेंडिक्युलर डान्स करतोय. अरे सर नो, इट्स व्हायब्रेटिंग अबाउट द मीन पोझिशन आणि परपेंडिक्युलर टू द वेव्ह. वेव्ह इकडे चालली आहे आणि त्याला पार्टिकल्स आर उड्या मारिंग इन दिस वे. ठीक आहे. हजारो पार्टिकल्स मध्ये उड्या मारतायत. खाली लॉन्जिट्युडनलचा विषय काय? कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. सो बच्चा समजा सुरुवात कॉम्प्रेशन पासून झाली, मी त्याला हा पार्ट दाखवतो कॉम्प्रेशन मधला. रेअर फॅक्शन म्हणजे पार्टिकल नाही त्याच्यातला भाग नाही, परंतु खूप कमी आहे. ओके. चलो वन्स अगेन, कॉम्प्रेशन, पुढचा पार्ट रेअर फॅक्शन. मीडियम अशा प्रकारे डिवाइड होतं, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. ठीक आहे बेटा. कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. मी असं लिहू? कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. आणि इन दिस वे वेव्ह विल ट्रॅव्हल. वरती काय बच्चा? हा जो वरचा पार्ट आहे तो क्रेस्ट आहे आणि हा जो खालचा पार्ट आहे हा ट्रफ आहे. सगळ्यांना फील क्लिअर आहे? आय रिपीट, जेव्हा ट्रान्सवर्स वेव्ह चालते तर ती मीडियमचे दोन तुकडे करते, क्रेस्ट, ट्रफ. क्रेस्ट, ट्रफ. एखादी दुरी नाही का झटका दिला तर ती काय झाली, अशी बनते का नाही? सो वरचा पार्ट क्रेस्ट, खालचा पार्ट ट्रफ. लॉन्जिट्युडनलच्या बाबतीत काय बच्चा? कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन, कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. कहना क्या चाहते हो? जब भी वेव ट्रांसफर होती है प्यारे बच्चों, मीडियम गेट्स डिवाइडेड. मग ट्रान्सवर्स असेल तर क्रेस्ट, ट्रफ. लॉन्जिट्युडनल असेल तर कॉम्प्रेशन, रेअर फॅक्शन. आणि पुढे पिरियड, टाइम टेकन टू कम्प्लीट एक वेव्ह किंवा एक व्हायब्रेशन. म्हणजे बघ एवढ्या वेळेसाठी लागलेला वेळ, टाइम पिरियड. इथे बघ एक सेट ऑफ कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन मिळून बनली एक वेव्ह. क्लिअर आहे? फ्रिक्वेन्सी, इट इज द नंबर ऑफ सायकल्स किंवा नंबर ऑफ वेव्स प्रति सेकंड. सो फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम. वी नो किती सायकल, झुम झुम. जस्ट ऑल ओव्हर इंडिया 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे. बल्ब विकत घ्या, फॅन विकत घ्या, एसी विकत घ्या, काही विकत घ्या.
50 hertz all over India we get 50 cycles प्रति second. So एका सेकंदाला 50 cycle. So number of waves, how many waves are traveling प्रति second? Wavelength, very important, conceptual. Wavelength म्हणजे वेव्हची लेंथ, बट मोर स्पेसिफिकली, मोर परफेक्टली वेव्हच्या लेंथला आपण काय म्हणू शकतो बच्चा? बघा लक्ष द्या इथं वरती. ही जी वरती आहे ट्रान्सफरच्या बाबतीत, ही एक वेव्ह झाली. म्हणजे काय? एक क्रस्ट आणि एक ट्रफ दोघं मिळून बनते, तिला काय म्हणतो आपण? ही जी लेंथ आहे ही लॅम्बडा आहे बेटा, ही जी एवढी आहे ही लॅम्बडा आहे. ओके. आणि लॉन्जिट्युडनलच्या बाबतीत एक कॉम्प्रेशन फरक आहे बघा, कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन, ही लॅम्बडा. क्लिअर आहे? दोन्ही एक्झॅक्टली सेम सेम आहे. क्लिअर आहे बेटा? एका वेव्हची लेंथ. स्टँडर्ड डेफिनेशन आहे की इट इज ऍक्च्युअल डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. कम ऑन. आता खरा मुद्दा आहे हा. सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन म्हणजे काय बेटा? वरती बघ, ही एक वेव्ह यू आर ऑब्झर्विंग. हा एक पार्टिकल आणि हा एक पार्टिकल. फेज इज द पोझिशन ऍट दॅट इन्स्टंट. एका पर्टिक्युलर वेव्ह मध्ये, लक्ष द्या बेटा, मी वेव्हची डेफिनेशन लिहिली होती, पेरियोडिक मोशन अबाउट द मीन पोझिशन होत राहते. इथं एक वेव्ह तुला दिसते, दोन पैकी काहीतरी एक घे बेटा, ट्रान्सफर्स घे नाही तर लॉन्जिट्युडनल घे. फक्त लक्ष दे, हा पार्टिकल, हा पार्टिकल आणि हा पार्टिकल, असे तीन पार्टिकल आपण कन्सिडर करू. सो एका वेव्ह मध्ये सुरुवातीचा हा जो पार्टिकल आहे आणि पुढच्या सेटमध्ये वेव्हचा हा जो पार्टिकल आहे, these two particles are in the same state of vibration. म्हणजे काय? इथून वेव्ह सुरू होतीये तर पहिला पार्टिकल उडी मारणार आहे, हा पार्टिकल उडी मारणार आहे, उडी मारता मारता तो समोरच्याला धक्का देणार आहे, मग समोरचा पार्टिकल उडी मारणार आहे, मग त्याच्या पुढचा पार्टिकल उडी मारणार आहे, मग त्याच्या पुढचा पार्टिकल उडी मारणार आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? आता लक्ष दे. आणि अशा पद्धतीने वेव्ह ट्रान्सफर होत राहणार आहे, एनर्जीचा ट्रान्सफर होत राहणार आहे. वेव्ह ट्रान्सफर बोललो मी, एनर्जीचा ट्रान्सफर होत राहणार आहे वेव्ह मध्ये. वेव्ह जाते म्हणजे एनर्जीचा ट्रान्सफर होत राहणार आहे. आणि बेटा मुद्दा असा आहे की टू पार्टिकल्स विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. लेट अस से पहिल्या सेकंदाला ह्या पार्टिकलने उडी मारली तर हा सुद्धा पार्टिकल वरतीच उडी मारणार आहे. दे विल ऑलवेज बी इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, वरती वरती वरती. खाली येताना पुन्हा खाली 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 इन दिस वे. आता हा जो पार्टिकल आहे हा वरती जायच्या तयारीत आहे, हा पार्टिकल खाली जायच्या तयारीत आहे. यू आर सीइंग वेव्ह अशी चालली ना, हा वरती जायच्या तयारीत आहे, हा पार्टिकल खाली जायच्या तयारीत आहे, हा पण पार्टिकल वरती जायच्या तयारीत आहे. मग याचा जोडीदार याच्या सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये कोण घेणार तुम्ही? हा दुसऱ्या वेव्हचा अर्ध्या पार्टवाला तो पार्टिकल तिथे, तो खाली जायच्या तयारीत आहे. समजा टॉपचा हा पार्टिकल घेतला, ओके, आणि दुसऱ्या वेव्ह मधला हा पार्टिकल घेतला, हे टॉपचे. तर बेटा व्हॉट विल हॅपन? ह्या दोघांनाही मोठी उडी मारण्याचं सौभाग्य लाभलंय. ऍज वी आर सीइंग दे आर ऍट द टॉप पोझिशन दोघे, सो दे आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. दोघे वरती पोहोचलेले आहेत आणि दोघांची तयारी आता खाली येण्याची आहे. आपण अँगलच्या टर्म्स मध्ये डिस्कस केलं होतं. ऑसिलेशन मध्ये झुम 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 असं व्हायचं आणि पार्टिकल असा गोल फिरायचा सर्कल मध्ये. तर आपण काय म्हणायचो, मीन पासून निघाला म्हणजे सर्कल मध्ये टॉपला निघाला आणि इथं आपण घ्यायचो 5-0. आलं लक्षात? सतकोर मोशन झाली की आपण काय म्हणायचो, टुचुक इथे आला म्हणजे फेज इज 90. आर यू अंडरस्टँडिंग? समजतंय ना? आता इथं बघ बरं का, ह्या माझ्या सायकल मध्ये ही कंप्लीट सायकल आहे, ही अर्धी सायकल आहे. सो 90 इथं आला, याचा अर्थ आहे काय? 0, 90, 180, 270 आणि 360. समजतंय? विषय तोच आहे. पण सर तुम्हीच कॉम्प्लिकेटेड बनवला. हा फील वाला विषय आहे, सगळा 11th वाला पार्ट आहे. आपण फक्त कॉन्सेप्ट आणि डेफिनेशन समजून घेतली बेटा आजच्या लेक्चर मध्ये. तर डिस्टन्स बिटवीन दोन क्रेस्ट ट्रफ किंवा डिस्टन्स बिटवीन दोन कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. हे बघ, पहिली क्रेस्ट इथं, दुसऱ्या वेळची पहिली क्रेस्ट इथं. दोन क्रेस्ट मधला डिफरन्स घे, किंवा दोन ट्रफ आहे बघ, पहिली जी ट्रफ इथून सुरू झाली, दुसऱ्या वेळची ट्रफ इथून सुरू झाली, हे घे, एकच आहे. किंवा दोन पार्टिकल मधलं जी डिस्टन्स, की जे दोन पार्टिकल सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन मध्ये वरती जाण्याच्या तयारीत असो, खाली येण्याच्या तयारीत असो, टॉपला असो, बॉटमला असो, फक्त ते एका स्टेट मध्ये पाहिजेत. इज द कॉन्सेप्ट ऑफ वेवलेंथ. आफ्टर दॅट अँप्लिट्यूड तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अँप्लिट्यूड इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. समजा मी उभा आहे आणि उडी मारली, तर जमिनीपासून मी किती मॅक्सिमम उडी मारली हे माझं अँप्लिट्यूड झालं. इट इज नॉट वेव्ह ऍक्च्युअली, बट
जनरल फील्ड दिला मी. पार्टिकल मीन पासून किती जास्त जाऊ शकतो इज द अँप्लिट्यूड. मग इथे अँप्लिट्यूड कसं म्हणू शकतो बेटा मी, दिस इज द अँप्लिट्यूड, दिस इज दी अँप्लिट्यूड आहे. ओके, वरती म्हणलं तर प्लस आहे, खाली म्हटलं तर मायनस आहे. आणि लास्ट बेटा वेलॉसिटी, व्ही इज एफ लॅम्बडा. ओके, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ माहित असेल वी कॅन पुट. आता अर्थात एफ इज 1/t. सो या फॉर्म्युला मी असंही लिहू शकतो प्यारे बाल मित्र, लैम्बडा अपॉन टी. स्क्रीनशॉट लिया जाए.